नमस्कार, आपण पाहताय जी न्यूज अक्कलकोट. अक्कलकोट उत्तर तसेच दक्षिण पोलीस ठाणे या ठिकाणी नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट. या प्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातपुते यांनी जनतेला आवाहन केले. सदर भेटीप्रसंगी उत्तर पोलीस ठाण्याचे डीवायएसपी संतोष गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी सातपुते यांचे स्वागत केले. यावेळी अक्कलकोट तालुका पत्रकार संघाच्या वतीने देखील सातपुते यांचा सत्कार करण्यात आला. कारण आज जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सध्या सगळ्यात मोठी कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न हा कोविडच आहे आणि आपल्याला सगळ्यांना कोविड सोबत फाईट करायचं आहे. लवकरात लवकर ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि पुन्हा आपल्या रुटीन कामकाजावरती आपल्याला यायचं आहे. बऱ्याच गोष्टी ना प्रभावित केलेला आहे कोविडने आणि म्हणून आपल्याला लवकरात लवकर या संकटातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला प्रत्येकाला ही जबाबदारी घ्यावी लागेल. आणि म्हणूनच गेल्या महिन्यामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची सुरुवात पण झालेली आहे. त्यामुळे पोलीस तर आपापलं काम करतच आहेत. आम्ही आणखी या ठिकाणी मास्कच्या केसेस वाढवून लोकांना त्यांनी मास्क वापरावा म्हणून त्यांना प्रेरित करण्याचाही प्रयत्न करू अवेअरनेसच्या माध्यमातून आणि तरीही ऐकलं जात नसेल तर मग कारवाईच्या माध्यमातूनही करू. परंतु हे सगळं करण्याची गरजच पडणार नाही जर आपण प्रत्येकानं ठरवलं की आपण करूया. त्यामुळे कोविड हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अक्कलकोटच्या सर्व जबाबदार नागरिकांनी स्वतःची जबाबदारी घेऊन आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन स्वतःची आणि कुटुंबाची काळजी आणि मग अल्टिमेटली आपल्या शहराची, आपल्या राज्याची, आपल्या देशाची काळजीचा भाग म्हणून मास्क वापरणं गरजेचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो क्राईम आहे त्याच्या बाबतीत आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. जसं जे व्यक्ती वारंवार गुन्हे करणारे आहेत त्यांच्यावर आमची खूप नजर राहणार आहे आणि म्हणून ज्यांनी पूर्वी गुन्हे केलेले असतील आता त्यांनी ठरवायचं आहे की त्यांनी नवीन चांगल्या मार्गाला लागायचं की मग आमच्या कटाक्षामध्ये यायचं आहे, हे त्यांनी ठरवायचं आहे. पण जे कोणी वारंवार गुन्हे करत असतील त्यांना निश्चितच कायदेशीर पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. आणि महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे की आम्ही चांगल्या लोकांचं रक्षण करणं आणि जे त्या चांगल्या लोकांना त्रास देतात असं खलनिग्रहण आपलं काम असतं. त्यामुळे त्याच पद्धतीने हे काम पुढे सुरू राहील. आता पूर्ण रिव्ह्यू घेतला जाणार आहे आणि पूर्ण या पोलीस स्टेशन मधले जे टॉप 10 क्रिमिनल्स आहेत त्यांच्यावरती आता आम्ही कसोशीनं लक्ष ठेवणार आहे की ते काय हालचाली करता आहेत आणि ते कसं वागतायत आणि म्हणून त्यांना गुन्ह्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि सन्मार्गावर त्यांना लावण्यासाठी जे जे करावं लागेल, जे आवश्यक आहे ते आमच्या दृष्टीनं केलं जाईल. मॅडम, नवरात्रीचा उत्सव येतो, नवरात्रीचा सण, त्या संदर्भात जनतेला काय आपण आवाहन करू इच्छितो? आता आव्हान हेच राहील की नवरात्रीच्या संदर्भात ऑलरेडी मार्गदर्शक तत्व आलेले आहेत. काय करावं, काय करू नये, गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, आरतीसाठी एकत्र जमू नये, साध्या पद्धतीने सण उत्सव साजरे करावेत कारण आपण संकटात आहोत. तर या पार्श्वभूमीवर माझं सर्वांना तेच आव्हान राहील की आपल्याला ज्या घालून दिलेल्या अटी व शर्ती आहेत, आपल्याला घालून दिलेले जे नियम आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत त्याचं 100% तंतोतंत पालन आपण करूया. आणि कोविड हा गेल्या काही दिवसांमध्ये ट्रेंड हा केसेस कमी होत जाताना आपल्याला दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये वेस्टर्न महाराष्ट्रात, सोलापूरमध्ये सुद्धा केसेस कमी होताना दिसत आहेत. मात्र याच्यातून आपण आता केसेस कमी होत आहेत मग चला आपण आता कसंही वागलं तर चालेल असं न करता हे जर असंच खाली जात ठेवायचं असेल, आपल्याला कमी संख्या करायची असेल तर आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल. मास्कचा वापर करावा लागेल, सोशल डिस्टन्सिंग पाळावं लागेल, अनावश्यक ठिकाणी जाणं टाळावं लागेल आणि सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आनंद व्यक्त करत असताना बाजारपेठांमध्ये गर्दी करणं आपल्याला टाळावं लागेल. त्यामुळे माझं सर्व नागरिकांना हेच आव्हान आहे की आपण दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा
पुरेपूर आपण फॉलो करूयात त्यांना आणि लवकरात लवकर कोविडमधून बाहेर पडूयात. धन्यवाद.